नमस्कार. आज मी तुम्हाला रुपाली नावाच्या मुलीच्या आयुष्यामध्ये घडलेली एक खरीखुरी घटना सांगणार आहे. आणि ही घटना ऐकून तुमच्या काळजाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. रुपाली म्हणजे एक 20-21 वर्षाची मुलगी. आणि ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिचं कॉलेजमधलं शिक्षण चालू होतं. दिसायला एकदम देखणी, उंच, पूर्ण, गोरी पान, बघता क्षणी नजर लागावं असं तिचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यातच तिच्या आईवडिलांना ती एकुलती एकच लेक, त्यामुळं तिच्या आईबाबांची ती खूपच लाडकी होती. तिचे वडील हेमंतराव बँकेमध्ये काम करत होते. आई मात्र घरीच असायची. रुपाली मुंबईमध्येच राहायला होती. कुर्ल्यातील एका बिल्डिंगमध्ये ती एका फ्लॅटमध्ये राहत होती. आता तिचं जे कॉलेज होतं ते तिच्या घरापासून अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर होतं. म्हणजे रुपालीची बिल्डिंग सोडली की तिथून पुढं रेल्वेचं शेड लागायचं. त्यामुळे तिथं लोकवस्ती नव्हती. त्या ठिकाणी रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना होता. आणि त्याच्या मागच्या बाजूनेच रुपालीचा कॉलेजला जायचा रस्ता होता. त्या रेल्वे शेडपासून थोडंसं पुढं गेलं की रेल्वेचा ब्रिज क्रॉस करून तिला पलीकडल्या बाजूला जायला लागायचं. आणि तिथून पुढं एक 5-10 मिनिटाचं अंतर पुढं गेलं की तिचं कॉलेज यायचं. असा एकंदरीत तिच्या घरापासूनचा आणि कॉलेजपर्यंतचा प्रवास होता. सकाळी 8 वाजता ती घरातून बाहेर पडायची आणि दुपारी 12-1 वाजेपर्यंत ती घरी परत यायची. त्यामुळं त्या रस्त्यानं फारशी गर्दी जरी नसली तरी तिला कधीच अडचण आली नाही. पण एक दिवशी मात्र तिच्याबरोबर असा काही भयानक प्रसंग घडला की त्या घटनेमुळं तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. त्यावेळी रुपालीच्या कॉलेजमधलं गॅदरिंग चालू होतं. कॉलेजमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम चालू होते. जसं की कधी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, तर कधी खेळण्याच्या स्पर्धा, आणि शेवटचे 2 दिवस गॅदरिंग होणार होतं. असा त्यांचा एकंदरीत एक आठवड्याचा कार्यक्रम होता. त्या दिवशी रुपालीच्या कॉलेजमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा कार्यक्रम होता. आणि त्यासाठी रुपाली कॉलेजमध्ये साडी घालून मराठी लूक करून गेलेली होती. मुळातच सुंदर असलेली रुपाली साडीमध्ये अजूनच सुंदर दिसायला लागलेली होती. दिवसभर त्यांनी खूपच एन्जॉय केला. त्यानंतर पुन्हा 5 वाजता कॉलेज सुटलं. आता रुपालीला घरी जायचं होतं. पण त्यावेळी रुपालीच्या सगळ्या मैत्रिणींनी ठरवलं होतं की संध्याकाळी जेवणासाठी बाहेर जायचं आणि एक 7 वाजेपर्यंत जेवण वगैरे उरकून आपल्या आपल्या घरी निघून जायचं. आता सगळ्या मैत्रिणींनी ठरवलं म्हणल्यानंतर रुपाली पण त्याला विरोध करणार नव्हती. आणि ती सगळ्या मैत्रिणींसोबत जेवण करण्यासाठी बाहेर गेली. आणि गप्पा मारत जेवण करेपर्यंत संध्याकाळचे 7-7:30 वाजले. आणि ते सगळेजण पुन्हा घरी जायला निघाले. रुपालीच्या बऱ्याचशा मैत्रिणींना घ्यायला त्यांच्या घरचे कुणी ना कुणीतरी आलेले होते. पण रुपालीला घेण्यासाठी कुणीच आलेलं नव्हतं. कारण रुपालीचे बाबा 1-2 दिवसासाठी बाहेर गेलेले होते. आणि रुपालीच्या आईनं तिला घ्यायला यायचं म्हटलं तर रुपालीनं आईला तसं येण्याबाबत सांगितलेलंच नव्हतं. कारण रुपालीलाच त्या दिवशी एवढा उशीर होईल याचा अंदाज नव्हता. आणि जे घडायचं ते झालं. रुपालीच्या सगळ्या मैत्रिणी घरी निघून गेले आणि रुपाली एकटीच राहिली. त्यामुळं आता तिच्या घरापर्यंतचा प्रवास तिला एकटीलाच करावा लागणार होता. रुपाली आता हॉटेलमधून बाहेर पडली आणि ती घराकडे चालायला लागली. बघता बघता 10 मिनिटातच ती रेल्वेच्या ब्रिजजवळ आली. रेल्वेच्या ब्रिजवर बरीचशी माणसं होती. तो ब्रिज क्रॉस करून ती पुन्हा खाली उतरली आणि पुन्हा रेल्वे शेडकडे जाणाऱ्या रस्त्याने ती पुढं पुढं चालायला लागली. आता जसं जसं ती रेल्वे शेडकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे चालली तसं मात्र रस्त्याची रहदारी बरीचशी कमी झाली. आणि एक 5 मिनिटात रुपाली रेल्वे शेडच्या एकदम पाठीमागच्या बाजूला जाऊन उभी राहिली. आता त्या रस्त्याने ती एकटीच होती. तिच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. रेल्वे शेडच्या आणि रस्त्याच्या मध्ये बरंचसं अंतर होतं आणि त्यामध्ये बरंचसं गवत आणि बरीचशी झुडपं वाढलेली होती. रात्रीच्या काळोखामध्ये ती अजूनच काळीकुट्ट आणि भयानक दिसत होती. रुपाली आता थोडीशी वेगानेच चालायला लागली आणि तिला त्या दिवशी जेवणासाठी एवढा उशीर थांबल्याचा पश्चाताप पण व्हायला लागला. पण आता तिच्यासमोर एकटीनं घरी जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. ती आता पटापट आपली पावलं उचलत जोरजोराने रस्ता कापायचा प्रयत्न करायला लागली. आणि आता ती अशीच लगबगीने पुढे जात असताना तिला अचानक रस्त्याच्या बाजूच्या झुडपातून आणि कुरणातून कसली तरी हालचाल जाणवली. जसं की तिथं काहीतरी बसलेलं असावं. तशी रुपाली एकदम दचकली आणि तिनं वळून रस्त्याच्या डाव्या बाजूला बघितलं. पण त्या ठिकाणी तिला काहीच दिसलं नाही. पण तिला त्या झुडपामध्ये कसली तरी हालचाल मात्र जाणवली. पण त्या अचानक आलेल्या आवाजामुळं रुपाली चांगलीच घाबरली. तेवढ्यात एक हवेचा थंडगार झोत त्या झुडपाकडून रुपालीच्या दिशेने आला. तसे तिचे केस वाऱ्याबरोबर उडले. ऐनवेळी तिला ती थंडगार हवा खूपच आवडली असते. पण त्या भयान काळोखामध्ये तो थंडगार हवेचा झोत तिला फारच विचित्र आणि भयानक वाटलं.
ती खूपच घाबरली आणि ती पुन्हा पुढं बघून रस्ता कापायला लागली. तिच्या हृदयाची धडधड आता चांगलीच वाढली होती आणि ती आता जवळजवळ पळतच घराच्या दिशेने चाललेली होती. पण तिला सारखं जाणवत होतं की तिच्या पाठीमागून कुणीतरी चालतंय. तिच्या पावलांच्या आवाजापाठोपाठ पाठीमागून अजून पण कोणाचा तरी चालण्याचा आवाज येत होता. पण तिचं मागं वळून बघायचं धाडस नव्हतं आणि तो पाठीमागचा आवाज तिच्या हळूहळू खूपच जवळ यायला लागलेला होता. तसं मात्र रुपाली आता वेड्यासारखी धावत सुटली आणि ज्यावेळी ती धावत होती त्यावेळी तिला तिच्या दोन्ही कानांजवळ कसला तरी विचित्र आवाज येत होता. तो आवाज कसा होता हे सांगणं शक्य नाही, पण काहीतरी विचित्र आणि वेगळाच आवाज होता तो. पण कसं तरी 10 मिनिटांमध्ये ती सुखरूपपणे तिच्या घराच्या बिल्डिंगच्या खालच्या गेटजवळ पोहोचली. पळतच ती त्या गेटमधून आतमध्ये शिरली आणि ती तिच्या फ्लॅटसमोर जाऊन जोरजोराने दरवाजावरची बेल वाजवायला लागली. तसा 2च मिनिटांमध्ये तिच्या आईने दरवाजा उघडला. तिला बघितल्या आई तिला विचारायला लागली की रुपाली, तुला एवढा उशीर का झाला म्हणून. पण रुपाली खूपच घाबरलेली असल्यामुळं ती आईला काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती पटकन बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. त्यानंतर ती फ्रेश होऊन चहा पिण्यासाठी किचनमध्ये येऊन बसली आणि त्यावेळी तिनं आईला अचानक ठरलेल्या त्या जेवणाच्या कार्यक्रमाबद्दल सांगितले. त्यानंतर बराच वेळ दोघी गप्पा मारत बसल्या. रुपाली आता जेवण करून आलेली असल्यामुळं आता ती संध्याकाळचं जेवण करणार नव्हती. त्या दिवशी दिवसभरात खूपच फिरल्यामुळं तिला खूपच थकवा आलेला होता. त्यामुळं आपसुकच तिला झोप यायला लागलेली होती आणि साधारणतः 8:30-9 वाजता ती तिच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी निघून गेली. आणि जसं बेडरूममध्ये जाऊन तिनं तिच्या बेडवर अंग टाकलं तसं 5च मिनिटात तिला गाढ झोप लागली. पण अचानक मध्यरात्री तिला जाग आली, कारण तिला काहीतरी विचित्र जाणवत होतं. खरं तर ती खूपच थकलेली होती, त्यामुळं ती पूर्णपणे जागी झालेली नव्हती. ती अर्धी झोपेतच होती. पण त्यात पण तिला जाणवत होतं की तिच्या बेडवर तिच्यासोबत अजून पण कुणीतरी होतं. पण तिच्या डोळ्याच्या पापण्या एवढ्या जड झालेल्या होत्या की ती आपले डोळे उघडून बघूसुद्धा शकत नव्हती. ती फक्त अंगाची थोडीशी हालचाल करत होती. त्यावेळी तिला जाणवायला लागलं की कोणीतरी तिच्या अंगावरून हात फिरवत होतं. तो एक वेगळाच स्पर्श होता जो याच्या आधी तिनं कधीच अनुभवला नव्हता. क्षणभर तिला वाटलं की तिची आईच तिच्याबरोबर बेडरूममध्ये झोपण्यासाठी आली असेल, म्हणून तिनं त्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. पण ज्यावेळी तो हात रुपालीच्या छातीवरून आणि तिच्या गुप्तांगावरून फिरायला लागला त्यावेळी मात्र रुपाली चांगलीच दचकली आणि ती दचकून बेडवर उठून बसली. ती खूपच घाबरली होती. तिला दरदरून घाम फुटलेला होता. तिनं बेडरूममधली लाईट ऑन केली आणि ती इकडं तिकडं बघायला लागली. पण तिच्या बेडरूममध्ये कुणीच नव्हतं. तिनं बेडरूमच्या दरवाजाकडे बघितलं तर तो दरवाजा पण आतून चांगला लॉक केलेला होता. तिनं बेडरूमच्या सगळ्या खिडक्या पण चेक केल्या. त्या सगळ्या खिडक्या पण एकदम व्यवस्थित लॉक केलेल्या होत्या. त्यामुळं बेडरूममध्ये कुणीही घुसण्याचा काही प्रश्नच उद्भवत नव्हता. एकदा खात्री करण्यासाठी तिनं स्वतःच्या बेडखाली पण वाकून बघितलं, पण तिथंही कुणी नव्हतं. तसं रुपालीला कळेच ना की मगाशी तिला जो अनुभव आला तो भास होता की सत्य होतं. आणि पुन्हा तिनं स्वतःच्या मनाची समजूत घातली की कदाचित आज बरंचसं थकवा आल्यामुळे तिला असा भास वगैरे झाला असेल. आणि अशी स्वतःच्या मनाची समजूत घालून ती पुन्हा तिच्या बेडवर जाऊन पडली. त्यानंतर मात्र तिला कोणताच विचित्र अनुभव आला नाही. पण हे फक्त त्या दिवशी पुरतंच मर्यादित होतं. आता दुसऱ्या दिवशीच्या रात्री पण रुपालीला मध्यरात्री अचानक जाग आली. त्यावेळी पण ती अर्धवट झोपेमध्ये होती आणि त्यावेळी पण तिला काल ज्या पद्धतीनं तिच्या शरीरावर एक विचित्र स्पर्श जाणवला होता, अगदी तोच स्पर्श दुसऱ्या दिवशी पण तिला तिच्या शरीरावर जाणवला. बराच वेळ ती स्वतःला जागा करायचा प्रयत्न करत होती, पण काही केल्या तिचा डोळा उघडत नव्हता. ती फक्त थोडीफार हालचाल करू शकत होती. तिचं शरीर एकदम दगडासारखं बधीर झाल्यासारखं झालेलं होतं आणि तो स्पर्श हळूहळू तिच्या छातीवरून तिच्या गुप्तांगाकडे सरकला. बराच वेळ तिच्याबरोबर या गोष्टी चाललेल्या होत्या, पण ती त्यातून बाहेर पडू शकत नव्हती. आणि 5 मिनिटानं ती अचानक भानावर आली आणि दचकून ती पुन्हा तिच्या बेडवर उठून बसली. आज सलग दुसऱ्या रात्री तिच्याबरोबर ही घटना घडल्यामुळे ती चांगलीच घाबरली होती. तिला धरधरून घाम फुटलेला होता. शरीराला कंप सुटलेला होता. तिनं पुन्हा एकदा बेडरूमची लाईट ऑन करून सगळी बेडरूम एकदम व्यवस्थित चेक केली, पण त्या दिवशी पण तिला बेडरूममध्ये कुणीच दिसलं नाही. त्यावेळी ती डोक्याला हात लावून बेडवर बसली. तिला कळतच नव्हतं की तिनं जो आता अनुभव घेतला तो सत्य होता की तिला एखादं वाईट स्वप्न पडलेलं होतं. क्षणभर तिला वाटलं की आईला जाऊन सगळ्या गोष्टी सांगाव्यात, पण पुन्हा तिलाच वाटलं की आपण उगीचच किरकोळ गोष्टींचा खूपच जास्त विचार करतोय. असा विचार करून तिनं दुसऱ्या दिवशी पण आईला यातलं काहीच सांगितलं नाही. आणि जवळजवळ एक 8 दिवस रोज रात्री रुपालीसोबत या गोष्टी घडतच होत्या. पण एक आठवड्याभराच्या काळानंतर मात्र हद्द पार झाली.
त्या दिवशी रात्री नेहमीप्रमाणे रुपाली तिच्या बेडरूममध्ये झोपलेली होती आणि मध्यरात्री तिला अचानक जाग आली. नेहमीप्रमाणे ती अर्धवट झोपेमध्येच होती. अचानक तो विचित्र स्पर्श तिच्या सगळ्या शरीराला जाणवायला लागला आणि अचानक तिला जाणवायला लागलं की तिचे हातपाय कुणीतरी जोराने दाबून धरलेले आहे. त्यानंतर तिला तिच्या छातीवर खूपच दाब जाणवायला लागला आणि त्यानंतर तिला गुप्तांगामध्ये पण कसली तरी वेगळी हालचाल जाणवायला लागली. बराच वेळ या गोष्टी चाललेल्या होत्या. तिला या सगळ्या गोष्टी माहिती असून पण ती काहीच करू शकत नव्हती आणि 1-5 मिनिटानं ती पुन्हा भानावर आली. तिच्या हातापायामध्ये त्राण आली आणि ती पुन्हा तिच्या बेडवर उठून बसली. पण त्या दिवशी तिच्यासोबत या गोष्टी थोड्याशा जास्तच प्रमाणात झालेल्या होत्या. तिच्या गुप्तांगाजवळचे कपडे ओले झालेले होते. छातीजवळच्या भागावर खूपच वेदना व्हायला लागलेल्या होत्या आणि त्यावेळी तिच्या लक्षात आलं की ती जो काही अनुभव घेत होती तो काही भास नव्हता. तिच्याबरोबर खरंच काहीतरी विचित्र घडत होतं. कुणीतरी तिच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करत होतं. पण ते कोण होतं? तिची बेडरूम एकदम चांगल्या पद्धतीनं लॉक केलेली होती. फक्त हवा आणि प्रकाशच काय तो तिच्या बेडरूममध्ये येऊ जाऊ शकत होता. तर मग अशा परिस्थितीमध्ये तिच्यासोबत हे सगळं कोण करत होतं हे तिलाच कळत नव्हतं. ती खूपच घाबरलेली होती आणि ती जोरजोराने किंचाळायला लागली. तसं तिचा किंचाळलेला आवाज ऐकून तिची आई तिच्या बेडरूमकडे पळत आली. रुपालीनं बेडरूमचा दरवाजा उघडला आणि ती आईच्या गळ्यामध्ये पडून हुंदके देऊन रडायला लागली. बराच वेळ ती रडत होती. ती काही सांगायच्या पण मनस्थितीमध्ये नव्हती. पण एक 10-15 मिनिटानंतर थोडीशी नॉर्मल झाल्यानंतर तिनं तिच्यासोबत घडलेली सगळी घटना तिच्या आईला सांगितली. त्यावेळी आईचे पण डोळे भीतीने विस्फारले. त्यानंतर रुपालीची आई रुपालीला घेऊन तिच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी निघून गेली. पण त्या रात्री त्या दोघी पण झोपलेल्या नव्हत्या. रुपालीच्या आईच्या पण डोळ्यातली झोप पूर्णपणे उडालेली होती. कारण तिच्या एकुलत्या एका तरुण मुलीसोबत जे काही घडत होतं ते खूपच भयानक होतं. कशी तरी ती रात्र त्या दोघींनी ढकलली. दुसऱ्या दिवशी सकाळी रुपालीची आई लवकर उठली. घरातली सगळी कामं तिनं आवरली आणि ती एका पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटरला भेटायला गेली. त्याच्याबद्दल तिनं बरंचसं ऐकलेलं होतं. फेसबुकवर, इंस्टाग्रामवर त्याच्याविषयी बरेचसे व्हिडिओ बघितलेले होते. सकाळी 10 वाजता ती त्या इन्व्हेस्टिगेटरच्या घरी जाऊन पोचली आणि तिथे गेल्यानंतर तिनं रुपालीसोबत घडलेला सगळा प्रसंग त्या इन्व्हेस्टिगेटरला एकदम व्यवस्थितपणे सांगितला. तसं त्यानं त्याच दिवशी तिच्या घरी येण्याचं कबूल केलं आणि जवळजवळ दुपारीच तो इन्व्हेस्टिगेटर त्याच्यासोबत एक असिस्टंट घेऊन रुपालीच्या घरी आला. त्यावेळी रुपाली आणि रुपालीची आई या दोघीच घरी होत्या. रुपालीचे वडील हेमंतराव हे कामाला गेलेले होते. आता ते इन्व्हेस्टिगेटर जसे घरात आले तसं त्यांनी सगळ्या घराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बरेचसे कॅमेरे त्या घरामध्ये सेट केले आणि सगळ्यात शेवटी त्यांनी त्यांच्या बॅगमधलं एक मशीन काढलं आणि ते मशीन हातामध्ये घेऊन ते रुपालीच्या सगळ्या घरामध्ये फिरायला लागले आणि ते मशीन घेऊन फिरताना त्याचा सारखा टिकटिक असा आवाज होत होता. आणि तो इन्व्हेस्टिगेटर जशी ती मशीन घेऊन रुपालीच्या बेडरूममध्ये शिरला तशी त्या मशीनमधून येणारे टिकटिकचा आवाज आता चांगलाच वाढलेला होता. तसा तो इन्व्हेस्टिगेटर एकदम सतर्क झाला आणि तो रुपालीच्या आईला आणि रुपालीला म्हणाला, मॅडम, तुमच्या मुलीच्या रूममध्ये एक पॅरानॉर्मल एंटिटी आहे, म्हणजे कोणती तरी अदृश्य शक्ती आहे. तसं रुपाली आणि रुपालीची आई या दोघी पण खूपच घाबरले. पण त्या इन्व्हेस्टिगेटरने त्यांना धीर दिला आणि त्या अदृश्य शक्तीला घरातून पळवून लावण्याचं आश्वासन पण दिलं. आता त्यानंतर त्यांनी एक विधी करायला सुरुवात केली. ते 2 इन्व्हेस्टिगेटर, रुपाली आणि रुपालीची आई हे चौघेजण आता रुपालीच्या बेडरूममध्ये आलेले होते. त्यांनी त्या बेडरूमचे सगळे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या. त्यानंतर ते सगळेजण एका टेबलच्या भोवती 4 खुर्च्या मांडून एकमेकाचा हात पकडून त्या टेबलच्या सभोवताल बसले. त्या टेबलवर बऱ्याचशा मेणबत्त्या पेटवून ठेवलेल्या होत्या. त्यानंतर तो इन्व्हेस्टिगेटर काहीशी मंत्र पुटपुटला आणि त्यानं मोठ्याने विचारलं, कोण आहेस तू? तसं त्या इन्व्हेस्टिगेटरच्या हातात असलेल्या एका स्क्रीनवर बऱ्याचशा फ्रिक्वेन्सी तयार झाल्या आणि ते इन्स्ट्रुमेंट त्या फ्रिक्वेन्सीचं शब्दामध्ये रूपांतर करायला लागलं. त्यावेळी त्या रूममधलं वातावरण पण एकदम अचानक बदललं. अचानकच सगळी रूम एकदम थंडगार पडली. त्यावेळी रूममधल्या सगळ्या लाईट्स ऑफ होत्या आणि त्यावेळी त्यांना स्पष्टपणे जाणवत होतं की कोणीतरी त्या खोलीतल्या अंधारामध्ये त्या रूममध्ये वाऱ्यासारखं फिरत होतं. त्याचं अस्तित्व एकदम स्पष्टपणे जाणवत होतं. त्यामुळं रुपाली चांगलीच घाबरली होती. आता त्या इन्व्हेस्टिगेटरच्या इन्स्ट्रुमेंटच्या स्क्रीनवर एक वाक्य तयार झालेलं होतं. ते होतं, माझं नाव अनिल. तसं इन्व्हेस्टिगेटरने पुन्हा मोठ्या आवाजामध्ये विचारलं, आणि इथं का आलायस ते सांग. तसं थोड्या वेळाने पुन्हा त्या इन्स्ट्रुमेंटच्या स्क्रीनवर फ्रिक्वेन्सी जमा झाल्या आणि त्यानंतर 3-4 वाक्य तयार झाली. ती वाक्य अशी होती,
माझा रेल्वे शेडजवळ रेल्वेखाली सापडून अपघात झालेला होता आणि मी तिथंच जागीच मरण पावलो. तेव्हापासून माझा आत्मा तिथंच भटकतो. आणि ज्या दिवशी ही रुपाली नावाची मुलगी रात्रीच्या अंधारामध्ये एकटीच चाललेली होती, त्यावेळी माझ्यातली वासना जागी झाली आणि मी माझी वासना शांत करण्यासाठी तिच्याबरोबर या घरामध्ये आलो आहे. या सगळ्या गोष्टी ऐकून रुपालीच्या आणि रुपालीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या दोघी एवढ्या घाबरल्या होत्या की दोघी किंचाळायला लागल्या. पण इन्व्हेस्टिगेटरने त्यांना शांत राहण्याचा इशारा केला आणि तो इन्व्हेस्टिगेटर पुन्हा मोठ्या आवाजामध्ये म्हणाला, हे बघ अनिल, तू जे करतोयस ते चुकीचं आहे आणि मेल्यानंतर तुला गती प्राप्त व्हायला पाहिजे. तू या मोहपाशामुळे इथंच अडकून पडलायस. त्यामुळं मी तुला आज्ञा देतो की तू पटकन या जगातून निघून जा. पण अनिलच्या आत्म्याने मात्र हे जग आणि रुपालीला सोडून जायला नकार दिला. तसा मात्र इन्व्हेस्टिगेटरचा नाईलाज झाला आणि त्यानं आपल्या तोंडातून वेगवेगळे मंत्र म्हणायला सुरुवात केली. तसं रूममधलं वातावरण खूपच बदललं. एक वेगळाच विचित्र आवाज त्या रूममध्ये घुमायला लागला आणि कसली तरी धुसफूस त्या रूममध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जाणवायला लागली. पण तो इन्व्हेस्टिगेटर मात्र जोरजोराने मंत्र म्हणतच होता. जवळजवळ 10 मिनटं त्याचा तो विधी चाललेलाच होता आणि साधारणतः 10 मिनिटांनी सगळी रूम एकदम शांत झाली आणि अचानक रूममधलं सगळं वातावरण बदललं. इन्व्हेस्टिगेटरने पटकन जाऊन त्या बेडरूमच्या सगळ्या खिडक्या आणि दरवाजे उघडले. तसा स्वच्छ प्रकाश घरामध्ये पसरला आणि त्यावेळी खरंच त्या घरातलं ते घुसमटलेलं वातावरण एकदम नाहीसं झालेलं होतं. त्यानंतर तो इन्व्हेस्टिगेटर रुपालीला आणि रुपालीच्या आईला म्हणाला की तुमच्या घरातली ती अदृश्य शक्ती आता निघून गेलेली. पण रुपालीला आणि तिच्या आईला खात्री वाटत नव्हती. पण त्यानं त्या दोघींना पण खात्री दिली आणि जर पुन्हा त्यांच्याबरोबर असं काही घडलं तर त्यांना पुन्हा मदत करण्याचं आश्वासन देऊन तो पुन्हा त्या घरातून निघून गेला. पण त्या दिवसानंतर मात्र रुपालीसोबत कोणतीच विचित्र घटना घडली नाही आणि रुपाली पुन्हा आपलं नॉर्मल आयुष्य जगायला लागली. पण रुपालीच्या आयुष्यामध्ये घडलेल्या या भयानक प्रसंगामुळे तिचं आयुष्य मात्र कायमचं बदलून गेलेलं होतं.